दोन थांब बाळा, हे असं काहीतरी करू नकोस, ऐक माझं. आई दे मला, मला दे. आई पुढे येऊ नकोस, मी स्वतःला जाळून घेईन. काय करतोयस तू? मला इकडे दे, असं करू नकोस बाळा. मला नाही जगायचंय आता, बस झालं. सोहम, अरे काय बोलतोयस तू? डोकं फिरलंय तुझं. ते खाली टाक आधी, खाली टाक सोहम. मला काही ऐकायचं नाहीये, मागे हो. एक पाऊल पुढे येऊ नका, नाही तर मी स्वतःला जाळून घेईन. सोहम, काय करतोयस? तू काय बोलतोयस? शुभ्राचा विचार केलायस का तू? आई आहे मी तुझी, माझा विचार केलायस? का करू मी कोणाचा विचार? तू मला घरातनं बाहेर काढून टाकताना माझा विचार केला होतास का? मला राहायला घर नाहीये ना, कोणी काळजी घेणार. तेव्हा तुला वाटली का माझी काळजी? नाही ना. आता कशाला आली आहेस थांबवायला? मला जे करायचंय ते करू दे, नाही जगायचंय आता मला. सोहम, सोहम, अरे वेळेपणा करू नकोस असा. नाही, मी स्वतःला जाळून टाकणार आहे. सोहम, ऐक माझं, असं नको करूस बाळा. सोहम, मला कोणाचंही ऐकायचं नाही आई. सोहम, सोहम, सोहम. आई सोड मला, आई सोड मला. आई मला नाही सोड. सोडणार मी तुला. मरायचंय ना तुला? मरायचंय ना? मग ठीक आहे, मला घेऊन मर. आईला एकटीला टाकून जाणार आहेस का तू? तुझ्याशिवाय कसं जगायचं मी? आई कोणाची आई? आई म्हणण्यासारखं आजपर्यंत काय केलंयस ग तू माझ्यासाठी? लहान असल्यापासून गरिबी बघत आलोय मी, मन मारून जगत आलोय. आधी वडील नाहीत म्हणून, आणि ते गेल्यामुळे पैसे नाहीत म्हणून. सांग ना, आजपर्यंत काय केलंयस ग तू माझ्यासाठी? अगं साधं पिकनिकला जायचं असायचं ना, तेव्हा पैसे मागायचो तर पैसे नसायचे तुझ्याकडे. सगळे मित्र जायचे आणि तू काय कारण द्यायची? नाही नको जाऊस रे तिकडे, कसा राहणार तू माझ्याशिवाय एकटा? इथेच घरी थांब, आपण घरी मजा करूया. आणि त्या वयात मला सगळं ऐकायला लागायचं तुझं. तुला काय वाटतं 3-3 वर्ष एकच कपडे घालायला आवडायचे मला? मित्र चिडवायचे मला, हसायचे माझ्यावर, पण तुझ्यामुळे मी ते घालायचो, तुझ्या गरिबीमुळे. कधी फी भरायला पैसे नाही, तर कधी दिवाळीचे कपडे घ्यायला पैसे नाहीत. आणि मग काय घरीच काहीतरी शिवून द्यायचीस तू मला, ते सुद्धा नाईलाजाने घालायला लागायचं मला. तुला काय वाटतं मी हे सगळं आवडीने करायचो? नाही. नाही आवडायचं मला, पण तुला मात्र भारी वाटत होतं. आणि तुला असं वाटायचं तू खूप काही करतेस माझ्यासाठी. तू आता 2 घास खायचीस आणि उरलेलं मला द्यायचीस. आणि तुला जगातली बेस्ट आई झाल्यासारखं वाटायचं ना. त्यापेक्षा 2 घास जास्त कमवण्याचा प्रयत्न का नाही केलास तू? माझी भरारी तोकडी करण्यापेक्षा माझं आकाश का नाही मोठं केलंस तू? इतकी वर्ष रडतेस सोहमला मी एकटीने वाढवलं म्हणून. परिस्थिती कठीण होती, पण सोहमला कधी काही कमी पडू दिलं नाही, हेच म्हणतेस ना तू. तुला माहितीये आई, मला आजपर्यंत सगळं कमी पडलंय. हो, मी हे कधी बोललो नाही, पण हे खरं आहे, मला सगळं कमी पडलंय. तुझे काही तडजोड करून मला वाढवलंस ना, त्यामुळे मी असा झालोय, तुझ्यामुळे. कारण तू कधी परिस्थिती बदलण्याचा प्रयत्नच नाही केला. तुझ्यासारखी आई असताना कुठला मुलगा सुखी राहील? सतत पैशाचं टेन्शन. आणि तुझ्याकडे पैसे आले तेव्हा काय केलंस का तू? तू स्वतः मिरवायला लागलीस. नवीन साडी काय, दागिने काय,
तेव्हा तरी तू माझा विचार केलास? मला 1 रुपया तरी दिलास का तू आई? मी तर अजून स्ट्रगलच करतोय ना. लोक म्हणतात तुझी मजा आहे, तुझ्या आईचा नवरा करोडपती आहे. पण काय उपयोग आहे या सगळ्याचा? आणि ते सगळं सोड, तू मला घराबाहेर काढलंस, माझ्याच घराबाहेर काढलंस, मला रस्त्यावर आणलंस. अगं कुठली आई करते का असं? आता बस झाली गरिबी, आता नाही जगायचंय मला. नाही करून देणार आहे. तो माझा आता काही पण करू नकोस, माझी शपथ आहे तुला. आई हात सोड. नाही सोडणार मी नाही तुला असं करून देणार आहे. आई हात सोड. किती वेळ धरणार आहेस तू? कधीतरी सोडशीलच ना. तो ते सोड. ऐक माझं. आई हात सोड. तो मला काय करतो तू? हात सोड आई. असावरी 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 काय होतंय तुला? ओम काय करतोयस तू? लक्षात येतंय का तुझ्या? अरे चक्कर येते तिला. आणि कशासाठी करतोयस हे सगळं? पैशासाठी? पैसाच हवा ना तुला? तिला माझा एकूण एक पैसा, माझी सगळी प्रॉपर्टी तुझ्या नावावर करतो मी आत्ताच्या आत्ता. असावरी तू ठीक आहेस? असावरी ठीक आहे. घे. काय करताय? नाही अहो ऐका ना. घे. करोडपती झालायस तू. यापुढे पैशाने जे जे म्हणून विकत घेता येतं ना, सगळं विकत घेता येईल तुला. एवढा पैसा दिलाय मी तुला. तिच्या कष्टाला, तिच्या त्यागाला स्वार्थ समजून तू जे जे काय बोललायस त्यातला एक शब्दही तुला पुन्हा उच्चारता येणार नाही. एवढे पैसे दिलेत मी तुला. पण यापुढे आसावरीला तुझ्यामुळे जर त्रास झाला तर तुम्ही सहन करणार नाही. लक्षात ठेव. सोहम सोहम काय करायला निघाला होतास तू? असं पुन्हा कधी करू नको सोहम. तू तू इकडे इकडे माझ्या बरोबर बस बस इथे.
बाकी काही नाही ना सुनील दादा? नाही अगं मॅडी, आपण इथे प्रत्येक टेबलावर त्या सेंटेड कॅन्डल्स ठेवत होतो ना? हो. मला वाटतं आपण परत ठेवूया. स्टोर रूम मध्ये असणार आहेत त्या. विश्वास जरा घेशील का? येस मॅम. ओके शुभ्रा. सॉरी मॅम. अगं म्हण मला शुभ्राज. मॅम शेफ म्हणत होते की आपल्या इकडे मंडे आणि थर्सडे फ्रेश भाज्या येतात, पण विकेंडला थोडा क्राऊड जास्त असतो, सो अशा वेळी भाज्यांचा स्टॉक कमी पडू शकतो. मग आपण एक काम करूया, फ्रायडे नाईट आपण एकदा आपला भाज्यांचा स्टॉक चेक करत जाऊया आणि गरज वाढली तर सॅटर्डे मॉर्निंग एक लॉट मागवत जाऊया भाज्यांचा. येस मॅम, खरंच हे बरं पडेल. आणि काही प्रॉब्लेम? अजून ये शुभ्रा, अगं हे टेबल आहे ना, याला काहीतरी प्रॉब्लेम झालाय ग. म्हणजे याच्यावर काही ठेवलं ना, ज्यूस कॉफी तर सांडतच. एक मिनिट. या टेबलाचं बुश केलंय, आपल्याला ते बदलावं लागेल, पण आपण घेऊ बदलून. आणखी काही प्रॉब्लेम्स आहेत का? मॅम ऍक्च्युली आम्हाला आठवड्यातून एकच दिवस सुट्टी असते आणि ती आम्ही आलटून पालटून घेतो, सो आम्ही एकत्र सुट्टी घेते तर चालेल का? नाही नाही हा, एक मिनिट, हे प्रॅक्टिकली पॉसिबल नाहीये. म्हणजे आपण 7 days a week सर्व्हिस अशा इंडस्ट्रीमध्ये काम करतो, त्यामुळे मी नवीन आहे म्हटल्यावर सगळंच ऐकेन असं नाही होणार. सॉरी मॅम. अरे सॉरी काय, उलट तुम्ही तुमच्या मनात जे काही येत आहे ना ते मनमोकळेपणाने बोलताय, हेच मला आवडतंय. पण डोंट वरी, आपलं रेस्टॉरंट बंद न ठेवता आपण तुमच्या सगळ्यांच्या सुट्ट्या नीट ऍडजस्ट करूया. शुभ्रा, तू ना सेम टू सेम सरांसारखी आहेस. तुझ्याकडे प्रत्येक प्रॉब्लेमवर सोल्युशन आहे. थँक्यू मॅडी. पण खरं सांगू का, मी स्वतःही थोडीशी घाबरले. अगं हे सगळं खूप नवीन आहे माझ्यासाठी. येस, पण मला खूप मजा आली आज दिवसभर. आणि आता कधी एकदा मी घरी जाते आणि आईंना आणि सरांना हे सगळं सांगते असं झालंय मला. सो स्वीट ऑफ यू शुभ्रा. असं तू ठीक आहेस ना? तुम्ही माझ्यासाठी तुमची सगळी प्रॉपर्टी सोहमच्या नावाने करून दिली. बाबा तूही माझीच आहेस ना. शेवटी हे सगळं कोणाचं आहे असावं? शुभ्रा सोहमच तर आहे. आता सोहम थोडा अस्वस्थ आहे, बऱ्याच गोष्टींचा त्रास होतोय, आता त्याला पैशांची गरज आहे, तसं त्याच्या बोलण्यातून चक्क जाणवतंय. मग गरज आहे तेव्हा अडून बसायचं आणि नंतर म्हणायचं हे सगळं तुझंच आहे. असं करण्यापेक्षा आत्ताच त्याचं त्याला दिलं तर जास्त बरं नाही का? ते आपलाच तर मुलगा आहे तो.
मी म्हटलं होतं लवकरच माझा राजयोग येईल. विमानाने आला माझा राजयोग आणि गच्चीत लँड झाला. आज पटलंय मला. वेळ आली ना की माणसाचे दिवस असे फिरतात. बघा फिरले, माझेही आणि तुमचेही. आसावरी आज माझ्याकडे काहीही नाही. ना बंगला आहे, ना गाडी आहे, ना पैसा आहे. पण माझ्याकडे एक गोष्ट आहे आणि ज्यामुळे आजही मी जगातला सगळ्यात श्रीमंत नाही म्हणणार मी, पण सगळ्यात सुखी माणूस आहे. माझ्याकडे माझ्यावर मनापासून भरभरून प्रेम करणारी आसावरी आहे. आसावरी, मी तुला वचन देतो, हा तुझा धरलेला हात कधीही सोडणार नाही. या पुढच्या प्रवासात मला साथ देशील?